सोलापूर शहरातील वीज पुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंडित करण्याच्या दृष्टीने हद्दवाढ भागात नवीन वीज उपकेंद्र उभारणे, धोकादायक वीज तारा हटवणे, भूमिगत केबल टाकणे, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक सर्व्हिस वायर उपलब्ध करून देणे तसेच शहरातील विविध प्रलंबित वीजविषयक प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर यांच्या उपस्थितीत आणि महापौर विनायक कोंढाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या प्रारंभी महापौरांच्या हस्ते नीता केळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीत शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता विनायक इदाते, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक रवी कैयावाले, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सहसचिव मल्लिकार्जुन कमटम, खजिनदार अंबादास भिंगी, महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, महादेव इंगळे, मधुसूदन जंगम उपस्थित होते. बैठकीत हद्दवाढ भागात नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी आवश्यक मोकळी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. शहरातील अनेक भागात घरांना लागून किंवा धोकादायक स्थितीत असलेल्या वीज तारा तातडीने हटवून आवश्यक ठिकाणी भूमिगत केबल टाकण्याच्या सूचना महापौर विनायक कोंढाल यांनी दिल्या. नवीन केबल टर्मिनेशन, सर्व्हिस वायरची उपलब्धता, स्ट्रीट लाईटची आवश्यक विद्युत जोडण्या, धोकादायक विद्युत वाहिन्यांचे स्थलांतरण तसेच शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गांवरील धोकादायक केबल हटवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. यावेळी नीता केळकर यांनी नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेत आपल्या घरांवर रूफटॉप सोलर प्रणाली बसवावी, सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर करावा तसेच वीज वापर पारदर्शक, अचूक आणि कार्यक्षम होण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्यास पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.